आणि शेअर बाजारातून एक मोठी बातमी समोर येते। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झालेली आहे। युद्ध सुरू झाल्यानंतरचं हे पहिलंच सत्र आहे आणि सेन्सेक्स हा 900 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टीमध्ये देखील 300 अंकांची घसरण झालेली आहे। युद्धाचा परिणाम आपण शेअर बाजारावरती पाहतोय। शेअर बाजारामध्ये एक मोठी घसरण झालेली आहे। युद्ध सुरू झाल्यानंतरचं हे पहिलंच सत्र आहे आणि शेअर बाजारामध्ये ही मोठी घसरण झाल्याचं दिसतंय। सेन्सेक्स हा 1100 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टीमध्ये देखील 300 अंकांची घसरण झालेली आहे। आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय शेअर बाजारामधून। इस्रायल, अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा परिणाम हा शेअर बाजारावरती झाल्याचं दिसतंय। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसतंय। सेन्सेक्स 1100 अंकांनी आणि निफ्टी ही 300 अंकांनी घसरलेली आहे। युद्ध सुरू झाल्यानंतरचं हे पहिलंच सत्र आहे आणि याचमुळे हा एक मोठा परिणाम शेअर मार्केटवरती पडलेला दिसतोय। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे। जवळपास 2 दिवस उलटून गेलेले आहेत। दोन्हीही देशांकडून प्रतिहल्ले करण्यात येत आहेत आणि याचाच परिणाम आता संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसून येतोय। विविध क्षेत्रावरती याचा परिणाम झालेला असेल, मग ते आर्थिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांवरती या युद्धाचा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। आणि त्याचबरोबर शेअर बाजारावरती याचा परिणाम झालेला आहे। शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झालेली आहे। 2 दिवसांच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजार खुला झालेला आहे आणि शेअर बाजार खुला होताच या घसरणीची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती आणि त्याच पद्धतीनं सेन्सेक्स हा 1100 अंकांनी घसरलेला आहे आणि त्याचबरोबर निफ्टीमध्ये देखील 300 अंकांची घसरण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या युद्धाचा एक मोठा परिणाम हा भारतातील या शेअर मार्केटवर देखील झाल्याचं आपल्याला दिसून येतोय। खरं तर युद्धजन्य परिस्थिती झाल्यानंतर अशा पद्धतीचा परिणाम हा दिसून येत असतो आणि याचाच प्रत्यय आज शेअर बाजारामध्ये देखील दिसून आलेला आहे। आणि याच संबंधीचं अधिक विश्लेषण जाणून घेऊयात। अभिजित फडणीस सर सध्या आपल्यासोबत आहेत। अभिजित सर, खरं तर ही शक्यता वर्तवण्यात आलेली होती की शेअर बाजारावरती याचा मोठा परिणाम दिसून येईल आणि त्याच पद्धतीनं आपण आता पाहतोय की शेअर मार्केट हे कोसळलेलं आहे। कसं विश्लेषण कराल या परिस्थितीचं? कसं आहे की भारताची अवलंबिता जी तेलावरती आहे आणि तेल आणि हे युद्ध याचा जवळचा संबंध आहे। हे युद्ध छेडलं गेल्याबरोबर तेल भाव 7% कडाडले वरती आणि त्यामुळे आपल्या आयातीवरती ताण येणार आणि त्याचबरोबर जी आपल्या देशातून निर्यात होते त्या निर्यातीवरती सुद्धा ह्या पर्शियन गल्फमध्ये जे आता युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या ज्या जहाज वाहतूक जी करायला लागेल ती पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून आणि त्यामुळे त्याचा खर्च वाढेल। तर ही जी चिंता बाजाराला आहे त्याचा एक थोडासा अंदाज हा बाजाराने शुक्रवारीच घेतला होता आणि शुक्रवारी देखील बाजार 1% जास्ती पडला होता आणि प्रत्यक्ष ती घटना घडल्यानंतर ती आपापच एक प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे। पण ज्या मनाने बाजार पडेल असं वाटलं होतं तेवढा तो पडला नाही असं आपण बघू शकतो। धन्यवाद सर या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल।